नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. हो, आणि आजचा आपला हा अभ्यासाचा प्रवास अतिशय सुंदर आणि रंगतदार असणार आहे. अगदी. आणि तितकाच विचार करायला लावणारा सुद्धा, कारण आपण एका अशा विषयावर सखोल चर्चा करणार आहोत जो वरवर पाहता एका भाषेचा किंवा एका कवितेचा विषय वाटतो. पण त्याच्यात आत विज्ञानाचे एक प्रचंड मोठं रहस्य दडलेलं आहे. बरोबर. तर आजचा आपला मुख्य विषय आहे कवयित्री पद्मिनी बिनीवाले यांची रंग जादूचे पेटीमधले ही अत्यंत प्रसिद्ध आणि आशयघन कविता. आणि आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये आपण या कवितेचा फक्त अर्थच समजून घेणार नाही आहोत, आपण त्यातील शब्दांच्या पलीकडे जाणार आहोत. म्हणजे प्रकाशाचे आणि रंगांची विज्ञान कसे काम करते हे उलगडणार आहोत आपण. नक्कीच. आपल्याकडे आज फक्त ही कविता नाहीये, तर भाषेचा अभ्यास, व्याकरणाचे नियम आणि भौतिकशास्त्रातील रंगांच्या निर्मितीचे सिद्धांत अशी खूप विविध माहिती उपलब्ध आहे. साहित्याची आणि विज्ञानाची अशी सांगड घालणे हा खरोखरच एक दुर्मिळ अनुभव असतो, नाही का? हो तर, या एका छोट्याशा कवितेच्या माध्यमातून आपल्यासमोर निसर्गाचे अत्यंत सूक्ष्म निरीक्षण आणि रंगांच्या विज्ञानाचा एक अतिशय रंजक प्रयोग अशी माहिती येते. आपण नेहमी विचार करतो की विज्ञान हे फक्त प्रयोगशाळेत असते आणि कविता ह्या फक्त भावनांच्या विश्वात असतात. खरं तर या दोन्ही शाखा एकमेकांशी कशा जोडलेल्या आहेत हे या विश्लेषणातून अगदी स्पष्ट होईल. साहित्य आणि विज्ञान या दोन वेगवेगळ्या जगांना जोडणारा हा एक अनोखा पूलच आहे. आणि म्हणूनच आजची ही चर्चा ऐकणाऱ्या प्रत्येकाला आपल्या सभोवतालच्या जगाकडे बघण्याचा एक पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन मिळणार आहे. म्हणजे रोजच्या घाईगडबडीत आपण निसर्गाकडे, आकाशाकडे किंवा अगदी आपल्या आजूबाजूच्या साध्या रंगांकडेही बारकाईने बघायला विसरतो. पण आजच्या ह्या विश्लेषणानंतर खिडकी बाहेर पाहताना किंवा चित्र काढताना निसर्गाकडे बघण्याचा एक नवीन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन सर्वांना नक्कीच मिळेल. चला तर मग हे सविस्तर समजून घेऊया. हो, या कवितेत कवयित्रीने निसर्गाचे जे चित्र उभे केले आहे ते खरोखरच मनमोहून टाकणारे आहे. अगदी. कवितेच्या ओळी वाचतानाच डोळ्यांसमोर एक अत्यंत जिवंत निसर्ग दृश्य तयार होते. ते निळ्याशार आभाळात उडणारे हिरवेगार राघू म्हणजे पोपट. हो, पोपट. आणि आकाशात ढगांवर पडलेली ती रुपेरी छटा, दूरवर क्षितिजावर दिसणारे तांबूस रंगाचे डोंगर, आणि त्या डोंगरांमधून खळखळ आवाज करत वाहणारे स्वच्छ पाण्याचे निर्झर म्हणजे झरे, आणि या सगळ्या अथांग निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक छोटंसं लाल कौलारू छप्पर असलेलं घरकुल. हे वर्णन इतकं अचूक आहे की आपण प्रत्यक्ष तिथे उभे आहोत असा भास होतो. या वर्णनाला जिवंतपणा मिळण्याचे मुख्य कारण म्हणजे कवयित्रीने वापरलेली अत्यंत समर्पक शब्दरचना आणि भाषेचं अफाट सौंदर्य. बरोबर. कवितेतील काही विशेष शब्दांवर आपण नक्कीच प्रकाश टाकायला हवा. आता बघा, आपण झरा हा शब्द रोजच्या जीवनात वापरतो, पण कवितेत निर्झर हा शब्द आलाय. हो, झरा म्हणण्यापेक्षा निर्झर या शब्दात पाण्याचा खळखळाट अधिक स्पष्टपणे ऐकू येतो. त्यात एक वेगळाच नाद आहे. अगदी बरोबर. तसेच सरशा हा एक अतिशय सुंदर शब्द यात आला आहे. सरशा म्हणजे नीटनेटक्या, उत्तम किंवा व्यवस्थित. जेव्हा भिंतीवर नीटनेटक्या रेषा काढण्याचे किंवा चित्रे काढण्याचे वर्णन येते तेव्हा हा सरशा शब्द त्या कृतीला एक वेगळीच लय देतो. आणि या व्यतिरिक्त अलगत म्हणजे अगदी हळुवारपणे, कोणताही धक्का न लावता. आणि गारवेल म्हणजे फुलांची एक सुंदर वेल जी थंडावा आणि ताजेपणा घेऊन येते. हे शब्द केवळ माहिती देत नाहीत, तर ते कवितेचं चित्र अधिक गडद आणि भावनिक करतात. शब्दांची हीच निवड एखाद्या रिकाम्या कॅनव्हासवर रंग भरण्याचे काम करते. खरंय. आणि याच भाषेच्या सौंदर्यात मला व्याकरणाची एक खूप छान गंमत दिसली, जी आपल्या स्रोतांमध्ये विशेषत्वानं नमूद केली आहे. कवितेत सखे सोबती हा एक जोड शब्द आला आहे. आपण नेहमी बोलताना माझे सखे सोबती असे सहज म्हणून जातो. हो, पण जर आपण या शब्दाची फोड केली तर आपल्या लक्षात येईल की सखे आणि सोबती या दोन्ही शब्दांचा अर्थ मुळात एकच आहे. बरोबर. दोन्हीचा अर्थ होतो मित्र, सवंगडी किंवा मित्रमंडळी. तरीही ते एकत्र वापरल्याने भाषेला एक वेगळाच गोडवा मिळतो. जसे आपण कामधंदा किंवा शेतीभाती म्हणतो ना, तसंच जिथे दोन समान अर्थाचे शब्द एकत्र येऊन भावना अधिक तीव्र करतात. मराठी भाषेच्या समृद्धीचे हे एक उत्तम उदाहरण आहे. अशा जोड शब्दांमुळे भाषेला एक प्रकारची लय प्राप्त होते. यातलेच दुसरे एक उदाहरण द्यायचे झाले तर खिडक्या दारे. हो, खिडक्या आणि दारे हे दोन वेगळे शब्द आहेत, पण ते एकत्र करून हा एकच जोड शब्द तयार झाला आहे. घराला खिडक्या आणि दारे आहेत असे म्हणण्यापेक्षा घराला खिडक्या दारे आहेत असे म्हणण्यात एक वेगळाच प्रवाहीपणा आहे. अगदी.
पण भाषेच्या या सौंदर्यासोबतच आपल्या श्रोतांमधील शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या तांत्रिक मुद्द्यावरही चर्चा केली आहे. तो ऱ्हस्व आणि दीर्घ शब्दांमधील फरकचा मुद्दा ना? हो, तोच. तो मुद्दा मला अत्यंत रंजक वाटला. कारण जेव्हा आपण ऑडिओच्या माध्यमातून किंवा संवादातून एखाद्या कवितेचा आस्वाद घेतो, तेव्हा ऱ्हस्व आणि दीर्घ या केवळ लिहिण्याच्या पद्धती नसून त्या उच्चारांशी संबंधित असतात. अगदी श्वासाच्या लयीशी संबंधित असतात त्या. हो, गद्य म्हणजेच नेहमीचे वाचन लेखन करताना शब्दांच्या शुद्धलेखनाचे नियम खूप कडक असतात. पण जेव्हा कविता लिहायची असते तेव्हा ती गायली जाणार असते. कवितेत एक विशिष्ट चाल असते, एक ठेका असतो. आणि या ठेक्यात बसण्यासाठी शब्दांचे उच्चार थोडे बदलावे लागतात. अगदी अचूक. हाच तो कळीचा मुद्दा आहे. उदाहरणार्थ कवितेत जादूचे हा शब्द जादूचे असं ऱ्हस्व उकार देऊन लिहिला आहे. आपण जेव्हा गद्यात जादू लिहितो तेव्हा दूचा उच्चार थोडा लांबवतो, तो दीर्घ असतो. पण कवितेत तो शब्द पटकन कमी वेळात उच्चारायचा असतो, जेणेकरून लाण्याची लय बिघडू नये. म्हणूनच कवयित्रीने त्याला ऱ्हस्व केलं आहे. या उलट घरकुल हा शब्द कवितेत घरकुल असाच ऱ्हस्व आहे, पण आपण जेव्हा नेहमीच्या लेखनात तो वापरतो तेव्हा तो घरकुल असा दीर्घ उकार देऊन लिहायला हवा. अशाच प्रकारे पांढऱ्या तुनी, तांबूस, पुढती, आभाळी हे शब्द देखील कवितेत ऱ्हस्व वेलांटी किंवा उकार देऊन लिहिले आहेत. नेहमीच्या लेखनात आपण ते पांढऱ्यातुनी, पुढती, आभाळी असे दीर्घ लिहितो. कवितेला चाल लावण्यासाठी अक्षरांच्या मात्रा कशा जुळवून घ्याव्या लागतात हे यातून स्पष्ट होते. कवितेचं हे स्वातंत्र्य आणि व्याकरणाचे कडक नियम यातील हा फरक समजून घेणं कोणत्याही भाषा अभ्यासकासाठी अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे एका बाजूला निसर्गाचे विलोभनीय चित्र आणि दुसऱ्या बाजूला भाषेचे उच्चारांचे आणि व्याकरणाचे नियम असा हा दुहेरी संगम आहे. पण मला वाटते की या कवितेचा खरा आत्मा फक्त शब्दांमध्ये नाहीये, तो रंगांच्या त्या अद्भुत खेळामध्ये आहे. यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे या कवितेचा मध्यवर्ती विचार जो तिच्या ध्रुपदात दडलेला आहे. पुन्हा पुन्हा येणाऱ्या मुख्य ओळीत. हो, ध्रुपदाच्या ओळी अत्यंत साध्या पण विचार करायला लावणाऱ्या आहेत. रंग जादूचे पेटीमधले, इंद्रधनुषे असती, पांढऱ्यातुनी निघती साती, पुन्हा पांढरे होती. आता वरवर पाहता ही फक्त एक कवीची सुंदर कल्पना वाटू शकते की पांढऱ्या रंगातून 7 वेगळे रंग बाहेर पडतात आणि तेच 7 रंग पुन्हा एकत्र येऊन पांढरे होतात. पण मित्रांनो, हे केवळ कवीचे भावनिक वर्णन नाहीये, तर हा भौतिकशास्त्राचा म्हणजेच फिजिक्सचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रस्थापित वैज्ञानिक सिद्धांत आहे. आणि हीच ती गोष्ट आहे जी खऱ्या अर्थाने थक्क करणारी आहे. आपण नेहमी आकाशात पावसाळ्यानंतर इंद्रधनुष्य पाहतो. त्यातले ते तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा हे 7 रंग पाहून आपण हरखून जातो. आपण विचार करतो की हे रंग अचानक आकाशात कुठून आले, पण हे सगळे रंग मुळात सूर्यप्रकाशाच्या पांढऱ्या रंगात अगोदरपासूनच दडलेले असतात. ही संकल्पनाच किती विलक्षण आहे. हो, पांढरा रंग म्हणजे रंगांचा अभाव नाही, तर पांढरा रंग म्हणजे सर्व रंगांचे एकत्र येणे. कवयित्रीने हे इतक्या सोप्या शब्दात मांडले आले की जणू काही ती आपल्याला प्रकाशाचे रहस्यच उलगडून सांगत आहे. साहित्यातून विज्ञानाकडे जाणारा हा प्रवास खरोखरच अचंबित करणारा आहे. आणि सिद्ध करण्यासाठी आपल्या स्रोतांमध्ये एक अतिशय सुंदर आणि स्वतः करून पाहण्यासारखा विज्ञान प्रयोग समजावून सांगितला आहे. तो न्यूटनची तपकडीचा प्रयोग? हो, विज्ञानाच्या जगामध्ये या प्रयोगाला न्यूटन्सची तपकडी किंवा न्यूटन्स डिस्क असे म्हटले जाते. थोर शास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन यांनी प्रकाशाचे रहस्य उलगडताना हा प्रयोग केला होता. त्यांनी हे सिद्ध केले की पांढरा प्रकाश हा एक संध नसून तो अनेक रंगांचा बनलेला आहे. आपल्या स्रोतांमध्ये दिलेल्या माहितीनुसार हा प्रयोग कोणीही स्वतःच्या घरी करून पाहू शकतो. यासाठी फक्त एका पुठ्ठ्याचा साधारण 10 सेंटीमीटर त्रिज्येचा एक गोल कापायचा आहे. त्या गोलाचे बरोबर 7 समान भाग करायचे, अगदी पिझ्झाचे जसे तुकडे असतात तसे. आणि मग त्या 7 भागांमध्ये इंद्रधनुष्याचे क्रमाने येणारे 7 रंग भरायचे. ते रंग आहेत तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा. त्यानंतर त्या पुठ्ठ्याच्या गोलाच्या अगदी मध्यभागी एक छिद्र काढायचे आणि त्यातून एक लांबट खिळा किंवा सरळ तार घालायची, जेणेकरून ती तबकडी त्या अक्षावर मुक्तपणे आणि वेगाने गोल फिरू शकेल. आणि इथेच खरी गंमत सुरू होते. हो, जेव्हा आपण ती तबकडी हातात धरतो आणि हळूहळू फिरवतो तेव्हा आपल्याला ते 7ही रंग अगदी स्पष्ट आणि वेगवेगळे दिसतात. पण जसं आपण त्या तबकडीचा वेग वाढवतो, ती वेगाने गरगर फिरू लागते, तेव्हा तिथे चक्क एक जादू घडते.
आपल्या डोळ्यांना ते 7 रंग वेगवेगळे दिसणे पूर्णपणे बंद होते आणि ती संपूर्ण रंगीत तबकडी आपल्याला चक्क पांढऱ्या रंगाची किंवा थोडीशी करड्या पांढऱ्या रंगाची दिसू लागते. हे अगदी आपण लहानपणी खेळत असलेल्या भवऱ्यासारखे किंवा भिंगरीसारखे आहे. अगदी भिंगरीसारखेच. भिंगरीवर वेगवेगळे रंग असले तरी ती वेगाने फिरल्यावर सगळे रंग मिसळून जातात. किंवा अगदी आपल्या घरातील छताच्या पंख्याचे उदाहरण घ्या. पंखा बंद असतो तेव्हा आपल्याला त्याची 3 पाती स्पष्ट दिसतात. पण तो वेगाने फिरू लागला की आपल्याला पाती दिसत नाहीत, फक्त एक गोल फिरणारा पारदर्शक आकार दिसतो. यामागे विज्ञानाचे एक अत्यंत महत्त्वाचं तत्त्व काम करते, ज्याला दृष्टीसातत्य किंवा पर्सिस्टन्स ऑफ विजन म्हणतात. आपल्या डोळ्यांची आणि मेंदूची काम करण्याची एक गती असते. जेव्हा ती तबकडी वेगाने फिरते तेव्हा ते 7 रंग इतक्या प्रचंड वेगाने आपल्या डोळ्यांसमोरून जातात की आपल्या मेंदूला ते वेगवेगळे रंग ओळखायला किंवा वेगळे करायला वेळच मिळत नाही. परिणामी आपल्या डोळ्यांमध्ये ते सर्व रंग एकत्र मिसळतात आणि आपला मेंदू त्या सर्व रंगांची बेरीज करून आपल्याला तो पांढरा रंग दाखवतो. म्हणूनच कवयित्री अतिशय आत्मविश्वासाने म्हणते, पांढऱ्यातूनी निघती साती पुन्हा पांढरे होती. प्रकाशाच्या पांढऱ्या किरणात हे 7ही रंग लपलेले असतात. आणि जेव्हा पाऊस पडून गेल्यावर हवेत पाण्याचे अतिशय सूक्ष्म थेंब तरंगत असतात तेव्हा ते थेंब एका प्रिझमसारखे काम करतात. जातो आणि त्याचे ते मूळ 7 रंग आकाशात विखुरले जातात, ज्याला आपण इंद्रधनुष्य म्हणतो. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? विज्ञानाने आपल्याला दाखवून दिले की प्रकाशाचे रंग कसे काम करतात. सूर्यप्रकाशाची ही ताकद आहे. पण जेव्हा आपण चित्र काढायला घेतो तेव्हा आपल्या पेटीतले रंग कसे काम करतात. कारण कवितेचं नावच आहे रंग जादूचे पेटीमधले. निसर्गातील हे प्रकाशाचे रंग आपण आपल्या कागदावर किंवा कॅनव्हासवर कसे उतरवू शकतो, हा खरा प्रश्न आहे. प्रकाशाचे विज्ञान आणि चित्रकलेतील रंगांचे शास्त्र यात थोडा तांत्रिक फरक आहे आणि तो समजून घेणं एका चित्रकारासाठी किंवा कोणत्याही कलाकारासाठी खूप गरजेचे असते. आपल्या अभ्यास सामग्रीत रंगांचे अतिशय स्पष्ट आणि सोप्या पद्धतीने 3 श्रेणींमध्ये म्हणजेच कॅटेगरीजमध्ये वर्गीकरण केले आहे. चित्रकलेच्या भाषेत याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण याच शास्त्रामुळे आपण निसर्गातील अमर्याद रंग आपल्या छोट्याशा पेटीतल्या रंगांमधून निर्माण करू शकतो. आपल्या अभ्यास सामग्रीत रंगांचं जे वर्गीकरण दिले त्यातली पहिली पायरी तुम्ही सांगाल का? नक्कीच. ती पहिली पायरी म्हणजे प्रथम श्रेणीचे रंग, ज्याला आपण प्रायमरी कलर्स म्हणतो. हे रंग आहेत तांबडा, पिवळा आणि निळा. प्रथम श्रेणीचे रंग म्हणजे काय? तर हे मूळ रंग आहेत. या संपूर्ण जगात हे 3 रंग असे आहेत जे तुम्ही इतर कोणतेही रंग मिसळून कधीही तयार करू शकत नाही. हे रंग निसर्गात मुळातच अस्तित्वात असतात. ते अत्यंत शुद्ध असतात, म्हणूनच त्यांना मूळ रंग म्हटले जाते. तुमच्या रंगांच्या पेटीत हे 3 रंग असणे सर्वात महत्वाचे असते, कारण या 3 रंगांपासूनच पुढचे सगळे जग तयार होते. यानंतर येते दुसरी आणि अत्यंत महत्वाची श्रेणी, ज्याला द्वितीय श्रेणीचे रंग किंवा सेकंडरी कलर्स म्हणतात. जेव्हा आपण प्रथम श्रेणीचे कोणतेही 2 रंग योग्य आणि समान प्रमाणात एकत्र मिसळतो तेव्हा द्वितीय श्रेणीचा नवीन रंग तयार होतो. हे केवळ चित्रकलेचं काम नाही, तर हे एक प्रकारचं गणितच आहे. उदाहरणार्थ तांबडा आणि पिवळा हे 2 प्रथम श्रेणीचे रंग जर तुम्ही पॅलेटवर एकत्र मिसळले की त्यातून नारंगी किंवा केशरी रंग तयार होतो. जर तुम्ही पिवळा आणि निळा एकत्र मिसळलात तर एक अतिशय सुंदर आणि जिवंत असा हिरवा रंग तयार होतो. आणि जर तुम्ही तांबडा आणि निळा एकत्र केलात तर त्यातून एक गडद आणि राजेशाही असा जांभळा रंग तयार होतो. हे तर चित्रकलेच्या तासात आपण सर्वांनीच अनुभवले आहे. पांढऱ्या कागदावर पिवळा रंग घ्यायचा आणि त्यात थोडासा निळा रंग मिसळला की तो रंग हळूहळू पोपट हिरवा कसा होतो हे पाहण्याची गंमत काही औरच असते. जणू काही आपण स्वतःच एका नवीन रंगाची निर्मिती करत आहोत असा तो आनंद असतो. पण निसर्गामध्ये फक्त हे भडक तांबडे, पिवळे, निळे किंवा हिरवे रंग नसतात. झाडाचे खोड, जमिनीतील माती, दगडांच्या सावल्या हे रंग या दोन्ही श्रेणींमध्ये बसत नाहीत. मग ते रंग कसे तयार करायचे? तिथेच तृतीय श्रेणीचे रंग म्हणजेच टर्शरी कलर्स कामाला येतात. जेव्हा आपण प्रथम श्रेणीचा एक रंग आणि द्वितीय श्रेणीचा एखादा रंग एकत्र मिसळतो तेव्हा जे अत्यंत गुंतागुंतीचे आणि नैसर्गिक रंग तयार होतात ते तृतीय श्रेणीत येतात. हे रंग सहसा थोडे करड्या किंवा मातीच्या रंगाच्या छटांचे असतात. निसर्गातील खरे सौंदर्य याच रंगांमध्ये दडलेले असते. जसे की तांबडा आणि हिरवा मिसळला तर लालसर करडा रंग तयार होतो. पिवळा आणि जांभळा मिसळला तर पिवळसर करडा
आणि निळा व केशरी मिसळला तर निळसर करडा रंग तयार होतो. निसर्गातील झाडांची खोडे, जमिनीचा रंग, जुन्या इमारतींच्या भिंती, दगडांच्या विविध छटा हे सगळे रंग या तृतीय श्रेणीतील रंगांमुळेच तयार होतात. म्हणजे आपल्या रंगाच्या पेटीत जरी मोजकेच म्हणजे 12 किंवा 24 रंग असले तरी या 3 श्रेणींच्या मदतीने आणि रंगांच्या मिश्रणाच्या या शास्त्रामुळे आपण हजारो नवीन रंग तयार करू शकतो. हे खरोखरच एका जादूच्या पेटीसारखेच आहे. जर आपण याला एका मोठ्या संदर्भात पाहिले तर आपल्या लक्षात येईल की जगातील जे महान आणि मोठे चित्रकार होऊन गेले ते याच रंगांच्या शास्त्राचा अत्यंत सखोल अभ्यास करून हुबेहूब निसर्गचित्रे रेखाटतात. निसर्गात कुठेही निव्वळ एकच रंग नसतो. बरोबर. एका झाडाच्या पानांचा हिरवा रंग सगळीकडे सारखा नसतो. जेव्हा त्यावर थेट सूर्यप्रकाश पडतो तेव्हा तो उन्हात पिवळसर हिरवा दिसतो, तर त्याच पानांची सावली पडते तेव्हा तो निळसर हिरवा किंवा अगदी गडद हिरवा दिसतो. रंगांच्या याच विविध श्रेणी वापरून चित्रकार चित्रात ऊन, सावली आणि खोली म्हणजेच डेप्थ निर्माण करतात, ज्यामुळे ते द्विमितीय चित्र आपल्याला त्रिमितीय आणि जिवंत वाटू लागते. हे रंगांचे शास्त्र कला आणि विज्ञानाला एकाच धाग्यात बांधते. खरंच एका साध्या वाटणाऱ्या कवितेने आपल्यालाच किती दूरवर आणून सोडले. अगदी. केवळ एका कवितेचे वाचन म्हणून सुरू झालेला आपला हा आजचा प्रवास शब्दांचे आणि भाषेचं सौंदर्य, व्याकरणातील ह्रस्व दीर्घाचे उच्चार आणि नियम इथपर्यंत आला. आणि तिथून पुढे प्रकाशाचे भौतिकशास्त्र, न्यूटनची तबकडी आणि शेवटी चित्रकलेतील रंगांच्या अत्यंत प्रगत शास्त्रापर्यंत येऊन पोचलाय. हेच तर खऱ्या शिक्षणाचे आणि अशा प्रकारच्या सखोल विश्लेषणाचे सौंदर्य असते, जिथे एका विषयातून दुसऱ्या विषयाचे दरवाजे आपोआप उघडत जातात आणि ज्ञान अधिक प्रगल्भ होत जाते. आणि या सगळ्या माहितीचा आणि ज्ञानाचा खरा उपयोग तेव्हाच होतो जेव्हा आपण ती फक्त पुस्तकात किंवा चर्चेत न ठेवता प्रत्यक्ष व्यवहारात आणतो, स्वतःच्या डोळ्यांनी ती अनुभवतो. म्हणूनच आपल्या आजच्या या स्रोतांमध्ये काही अतिशय सुंदर उपक्रम किंवा ॲक्टिव्हिटीज दिल्या आहेत, ज्या प्रत्येकाने करून पाहायला हव्यात. जसे की सकाळ, दुपार आणि संध्याकाळच्या आकाशाचे सतत आणि बारकाईने निरीक्षण करणे. आपण घड्याळाच्या काट्याप्रमाणे धावत असतो आणि कधी विचार करत नाही, पण आकाशाचा रंग दिवसभरात सतत बदलत असतो. सकाळचा कोवळा पिवळसर प्रकाश, दुपारचा प्रखर पांढरा प्रकाश आणि संध्याकाळच्या वेळचे ते केशरी, लाल आणि जांभळे ढग. हे पाहणे आणि या रंगांची नोंद ठेवणे हा एक खूप मोठा आणि शांत करणारा अनुभव असू शकतो. आणि फक्त आभाळच नाही तर आपल्या आजूबाजूला असलेल्या इमारती, घरे, झाडे, परिसरातील पक्षी आणि प्राणी यांचेही निरीक्षण करायला स्रोतांमध्ये सांगितले आहे. आपल्या परिसरातील घरांच्या खिडक्या आणि दारे कशापासून बनवली आहेत, त्यांना कोणते रंग दिले आहेत, ते रंग ऊन आणि पावसामुळे कसे बदलले आहेत. या अतिशय साध्या वाटणाऱ्या गोष्टींचं जेव्हा आपण जाणीवपूर्वक निरीक्षण करतो तेव्हा आपली आकलनशक्ती प्रचंड वाढते. आपले मेंदू अधिक कार्यक्षम होतात आणि आपल्याला आपले रोजचे तेच जग अधिक सुंदर, अधिक अर्थपूर्ण आणि स्पष्ट दिसू लागते. जेव्हा आपण निसर्गाकडे या नव्या, कुतूहल भरलेल्या आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहतो तेव्हा रोजच्या त्याच कंटाळवाण्या गोष्टींमध्येही आपल्याला नवीन काहीतरी शिकायला मिळते. पण हे सर्व झाल्यानंतर यावरून एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण होतो, ज्यावर आपण सर्वांनी विचार करायला हवा आणि त्याचं उत्तर शोधायला हवा. कोणता प्रश्न? मगाशी आपण न्यूटनच्या तबकडीचा प्रयोग अतिशय सविस्तर पाहिला. हो, पाहिला. त्यात आपण शिकलो की प्रकाशाचे जे इंद्रधनुष्याचे 7 रंग आहेत ते जर वेगाने फिरले आणि एकत्र आले तर त्या सगळ्यांची बेरीज होऊन तो रंग पांढरा तयार होतो. प्रकाश एकत्र आला की पांढरा होतो, बरोबर. पण माझा प्रश्न असा आहे की जर आपण चित्र काढताना आपल्या पेटीतले हेच 7 रंग म्हणजे तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा हे एका कागदावर आणि बशीत एकत्र मिसळले तर तो रंग पांढरा का होत नाही? अरे च्छा, हा तर खूपच मोठा विरोधाभास आहे. हो ना. कारण जर आपण कागदावर किंवा पॅलेटवर ते सगळे रंग एकत्र मिसळले तर ते सगळे मिळून पांढरे होण्याऐवजी एकतर एकदम गडद काळा रंग तयार होतो किंवा मग अतिशय गढूळ चिखलासारखा असा करडा रंग तयार होतो. पेटीतले रंग एकत्र करून कधीच पांढरा रंग तयार होत नाही. मग प्रकाशाचे रंग एकत्र आल्यावर पांढरा रंग बनतो आणि रंगांच्या पेटीतले रंग एकत्र आल्यावर ते काळे किंवा करडे का होतात? प्रकाशाचे रंग आणि रंगांच्या पेटीतले रंग यात असं कोणता मूलभूत फरक आहे? जर आपण याचा थोडा वैज्ञानिक विचार केला तर प्रकाश हा स्वतः एक ऊर्जा आहे. जेव्हा प्रकाश एकत्र येतो तेव्हा ऊर्जा वाढत जाते आणि ती पांढरी होते. पण कागदावरचा रंग हा स्वतः प्रकाश नसून तो एक पदार्थ आहे,
जेव्हा आपण कागदावर रंग लावतो तेव्हा तो रंग प्रकाशाला शोषून घेण्याचे म्हणजेच ॲब्झॉर्ब करण्याचं काम करतो. तांबडा रंग फक्त तांबडा प्रकाश परावर्तित करतो आणि बाकीचे शोषून घेतो. जेव्हा आपण सगळेच रंग एकत्र मिसळतो तेव्हा ते सगळे मिळून येणाऱ्या सर्व प्रकाशाला शोषून घेतात आणि काहीच परावर्तित करत नाहीत. आणि जिथे प्रकाश उरत नाही तिथे काळा रंग तयार होतो. विज्ञानात या दोन वेगवेगळ्या पद्धतींना ॲडिटिव्ह कलर सिस्टीम आणि सबस्ट्रॅक्टिव्ह कलर सिस्टीम असे म्हटले जाते. प्रकाशाची पद्धत ही ॲडिटिव्ह आहे, जिथे रंग जोडले जातात. आणि पेटीतल्या रंगांची पद्धत ही सबस्ट्रॅक्टिव्ह आहे, जिथे प्रकाश वजा केला जातो. वा, हा तर खरोखरच डोके चक्रावून टाकणारा पण तितकाच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. प्रकाशाची बेरीज म्हणजे पांढरा रंग आणि पेटीतल्या रंगांची वजाबाकी म्हणजे काळा रंग. अगदी बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, आजची आपली ही सविस्तर आणि माहितीपूर्ण चर्चा आपण या एका अतिशय कुतूहल जागृत करणाऱ्या प्रश्नावरच थांबवत आहोत. प्रकाशाचे रंग आणि पेटीतले रंग यातला हा ॲडिटिव्ह आणि सबट्रॅक्टिव्ह पद्धतीचा फरक नक्की कसा काम करतो याचा अधिक शोध तुम्ही स्वतः घ्यायला हवा. हां, न्यूटनच्या तपकडीचा प्रयोग स्वतः करून बघा, पेटीतले रंग मिसळून बघा आणि विज्ञान किती रंजक असू शकतं याचा प्रत्यक्ष अनुभव घ्या. जेव्हा तुम्ही स्वतः या गोष्टी करून पाहाल तेव्हा रंगांचे हे विज्ञान तुम्हाला कायमचे लक्षात राहील. आज आपण इथेच थांबणार आहोत. अशाच एका नवीन रंजक आणि माहितीपूर्ण विषयाच्या सखोल विश्लेषणासोबत आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत निसर्गाचे निरीक्षण करत रहा, नवनवीन प्रयोग करत रहा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सतत शिकण्याचा आनंद घेत रहा. धन्यवाद.